तो ईश्वरीचा गुण जो आहे तो निर्गुण आहे, त्याला कुठले त्रिगुणात्मकतेचं बळ नाही, म्हणून तो दोषरूप नाही, त्याच्या कुठला दोष नाही, म्हणून परमेश्वर निर्दोष आहे. मात्र जीव स्वरूपीच्या ठिकाणी सदोषत्व आहे. जीव स्वरूपीच्या असलेल्या वागण्यामध्ये, प्रपंचामध्ये, भौतिकतेमध्ये सदोषत्व आहे. प्रत्येक गोष्टी ही दोषरूप आहे. मात्र ईश्वराचं प्रत्येक कार्य हे निर्दोष रूपी आहे. साधारण पदार्थ जरी असेल ईश्वरीचा, तरी तो निर्दोष असल्याशिवाय आपण सेवन करत नाही. पदार्थामध्ये सुद्धा राजस, तामस, सात्विक प्रकारचे भाव असतात आणि मग देवाला आपण प्रार्थना करतो की देवा, हे राजस तामस पदार्थ आपण सात्विक करावे. या राजस तामस पदार्थांमध्ये असलेलं जे काही सदोषत्व आहे ते दूर करून निर्दोष प्राप्त करा. याच्यातला दोष काढून टाका. ते सगुण आहे ते निर्गुण करा. जे गुणयुक्तत्व आहे ते दोषयुक्तत्व आहे, त्याला निर्गुण परमेश्वराचं जे काही कार्य आहे ते आपल्याला आपल्या ईश्वर भक्तीच्या साधनामध्ये